माफ कर पुन्हा असं करणार नाही बाई. माफ कर पुन्हा असं करणार नाही. सरपंच सरपंच कुठे जाताय तुम्ही? सरपंच डायरी लिहायला जेव्हापासून सुरुवात केली आहे तेव्हापासून बरं तरी वाटतंय. दिवसातनं एकदा स्वतःला भेटल्यासारखं वाटतंय. दिवसभर स्ट्रॉंग, निडर, कशालाही न घाबरणारी, तिला त्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडणारी अशी मी कणखर स्त्री. रात्री सगळ्या जुन्या आठवणीत गळून पडते. काहीतरी आतून हरवल्यासारखं वाटतंय. बाई पण हरवल्यासारखं वाटतंय. सतत स्वतःला कोसतीये, मी खरंच बाई आहे का? मी चांगली आई आहे का? मी चांगली मुलगी आहे का? मी खरंच किमान बाई तरी आहे का? कोणाला विचारायची उत्तर? गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग आदिती. दीनानाथ बुवा मुख्यमंत्र्यांच्या परिवाराचे कुलगुरू होते. त्यांचं मर्डर होऊन गेले 9 दिवस झालेले आहेत. अजून कुठलाही तपास झालेला नाहीये. आदिती, ही केस सॉल्व्ह झाल्याशिवाय घ्यायचं नाहीये. सर येताना काही अडचण मॅडम? नो डिटेल्स. काम होईल ना आपलं? 101% मोठा मासा आहे. महाराष्ट्रातले सगळे हाय प्रोफाईल केस हिच्याकडे जातात. हां, इथं सगळ्याचे डोके बंद पडतात ना, तिथं हिचं डोकं चालतं. कोल्ड केस डिव्हिजनमध्ये ही हेड आहे, क्राईम ब्रांचमध्ये. अतुलशी बोलणं झालं? बोलणं झालं. येतो. 9 दिवसांपूर्वी म्हणजे 10 तारखेला या देवळाचे कुलपुरोहित दीनानाथ बुवा संध्याकाळी 5 वाजता त्यांच्या घराकडून या देवळाकडे येण्यासाठी निघाले, पण ते देवळात पोहोचलेच नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजता या गावातील दूधवाल्या गणप्याला छोट्या मंदिराजवळ त्यांचं शरीर मृत अवस्थेत सापडलं. कोणत्या? त्या तिथल्या. ओके. कॉज ऑफ डेथ? ब्लड फोर्स ट्रॉमा. एखाद्या जड बसून त्याच्या डोक्यावर प्रहार केला गेला. स्कल फ्रॅक्चर. भरपूर रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झालाय. कुणाचं हत्यार सापडलं नाही. ओके, लेट्स मूव. कुणी आय विटनेस? नाही मॅडम. टाइम ऑफ डेथ? रात्री 9 ते 10च्या दरम्यान. 9 ते 10. तरुण. येस मॅम. ओके मॅम. कुणाशी दुश्मनी? नाही मॅडम. दीनानाथ बुवांचा स्वभाव तसा प्रेमळच होता. सगळी लोक त्यांचा आदर करायची. दुश्मनी तर दूरची गोष्ट आहे मॅडम. साधं भांडणी झालं त्यांचं कोणाशी. भाऊ बहीण प्रॉपर्टीचा मॅटर वगैरे काही? नाही, तसं काही नाही. दीनानाथ बुवा तसं एकटेच आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि एक लहान मुलगा. ओके. उठू मार. फिशी. ठीक आहे, मला तुमच्या बेसिक
सगळ्या बारीक सारीक गोष्टी सांगा. बेसिकली लाईन ऑफ इन्व्हेस्टिगेशन. मॅडम गोदावरीच्या पलीकडच्या वस्तीत बुवांचं घर आहे. ते तिथून इथे यायला रोज पूल पार करायचं. कोणता पूल? तो मोठा पूल तिकडे. आणि मंदिरात कुठल्या यायचं ह्याच का? नाही ह्या नाही, त्या मोठ्या देवळात. हा, पुढे? त्याच वस्तीत 500 घर असतील मॅडम. आम्ही तिथेही विचारलं, पण तिथेही कोणी बुवांना जाता येताना किंवा पूल पार करताना वगैरे नाही पाहिलं. तिथे एक धाबाही आहे जो रात्री 11 वाजेपर्यंत चालू आहे. आम्ही तिथेही विचारलं, पण तिथे त्यांना कोणी येता जाताना किंवा कोणी पूल पार करताना वगैरे नाही पाहिलं. मॅडम क्या सीन है? कम है मैम, मिस हो सकता है. ओके, उधर ही रुक गया, हम आते. थँक यू. कंटिन्यू. पलीकडच्या बँकेत बुवांचं खातं आहे मॅडम. मॅनेजर तिथे जवळपास राहतो. आम्ही तिथेही विचारलं, तिथेही नव्हते गेले बुवा. तिथेच त्यांचे 3-4 मित्रही राहतात. आम्ही त्यांनाही विचारलं, तिथेही नव्हते गेले. आम्ही बहुतेक लोकांना विचारून पाहिलं, पण बुवा संध्याकाळी 5 वाजता निघाल्याच्या नंतर त्यांना कोणीच पाहिलं नाही. एक माणूस ज्याला अख्खा गाव ओळखतो आणि त्याला कुणीच पाहिलेलं नाहीये घरातून बाहेर निघाल्यावर. स्ट्रेंज. पोस्टमॉर्टम रिपोर्ट्स आले. टॉक्स रिपोर्ट्स. काय म्हणाले? टॉक्सिकोलॉजी रिपोर्ट्स. टॉक्सिकोलॉजी रिपोर्ट आलेत ना. माझं बोलणं झालंय कमिशनर साहेबांशी. हो. तुम्हाला तर माहिती आहे ही केस किती इम्पॉर्टंट आहे. दीनानाथ बुवा मुख्यमंत्र्यांच्या परिवाराचे कुलगुरू होते. जोपर्यंत ही केस सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत माहिती आहे मला. काळजी करू नका. कमिशनर साहेबांनी आपल्याला आश्वासन दिले. ये लोग तपास करायला की अभ्यास कराय? चला. गावात रेस्टॉरंट आहे? हो आहे ना. काही मागवायचंय? किती आहे? 3 आहे. कसे? चांगले आहेत, मोठे आहेत, हायजेनिक, सर्व मिळतं. कशा टाईपचे रेस्टॉरंट आहेत गावात? जरा सगळ्यांबद्दल सांगा बरं. एक तर चहा नाश्त्यासाठी थोडंसं लहान आहे आणि दुसरं धाबा टाईप आहे. थाळी वगैरे मिळतं तिथे. आणि तिसरं थोडं मोठं आहे, म्हणजे बऱ्याच व्हरायटीज वगैरे मिळतात तिथे. कोळंबी कुठे मिळते? कोळंबी हां, गुलमोहर रेस्टॉरंट. तेच ते मोठंवालं. सी फूड तिथेच मिळतं फक्त. गुड. किती प्लेट सांगू मॅडम? फ्राईड चालेल का? अहो कोळंबी बिर्याणी भरपूर फेमस आहे त्यांची. बार. किती आहेत गावात बार? बार मॅडम 2 आहेत. कसे आहेत? एक तर देशी दारूचा गुत्ता आहे आणि दुसरं थोडं मोठं आहे. वाईन मिळते का तिथे? हो, सफेदवाली आणि लालवाली दोन्ही पण मिळतात. एक काम करा, त्या रेस्टॉरंटच्या मालकांना घेऊन या इथे. ओके मॅडम. म्हणजे इथंच बनवायची का? चला. I think this is significant, ma'am. व्हॉट? It is a mysterious tiny thing. ये victim के body और चेहरे पे भी है. They have microscopically analyzed and compared it under a scanning electron microscope, which magnifies more than 1,000 times. The size and the shape of the fibers are slightly unusual. The fibers are triangular and trilobal. रेड नायलॉन ट्रायबल फाइबर. जैसे कि रेड कालीन. या पॉसिबल. सीधा गिरना चाहिए ना. अगर किसी ने मारा है Yeah, तो that's right. अगर Exactly. This is what I. मॅडम हे चौगुले त्या गुलमोहर रेस्टॉरंटचे मालक आणि हे सामंत भाऊ त्या बारचे. नमस्कार मॅडम. नमस्कार. नमस्कार. तरुण. Yes, ma'am. चिकित्सक. Okay, ma'am. बोला. मायसेल्फ भारतराव चौगुले. का बोलवलं मॅडम आम्हाला? प्रॉन्स बिर्याणी, बासमती राईस, टायगर प्रॉन्स. हो आमची स्पेशालिटी आहे. अरे वा. सर्वोत्कृष्ट सी फूड ओनली गुलमोहर रेस्टॉरंट. मॅडम तुम्ही एकदा चव चाखाल ना. दीनानाथ बुवांना ओळखता का? हो मॅडम, लई वाईट झालं बघा. अहो बुवा म्हणजे ज्या रात्री खून झाला त्यांचा, त्या रात्री तुमच्या रेस्टॉरंट मध्ये येऊन गेले होते का ते? काय म्हणलं? दीनानाथ बुवा हा? आमच्या रेस्टॉरंट मध्ये? हा, हा. नाही मॅडम, काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालंय तुमचं. नक्की? अहो प्रश्नच नाही मॅडम.
आमचं मास मच्छीवालं हॉटेल आणि बुवा म्हणजे आठवलं का काय पोस्टमार्टम मध्ये त्यांनी जी प्रॉन्स बिर्याणी खाल्ली होती ना ती पचली नव्हती. हो मॅडम आले होते. बोला पटापट. हर संडेला रात्री आमच्याकडं प्रॉन्स बिर्याणी खायला यायचे. मग त्यांना लय- हर संडेला ते तुमच्याकडे प्रॉन्स बिर्याणी खायला यायचे आणि हॉटेलमधल्या एका पण माणसाने त्यांना बघितलं नाही. जी ते कोणाला कळू नये की ते मांस मच्छी खातात म्हणून ते तोंडाला फळकं गुंडाळून यायचे, समोरून नाही यायचे. आम्ही त्यांना मागच्याच एका खोलीमध्ये वेगळं किती वाजता आले होते त्या दिवशी? काहीतरी 8:30च्या आसपास. कुणी होतं का त्यांच्या बरोबर? होतं का कुणी? नाही मॅडम, एकटेच यायचे. काय सामंत भाऊ, रेड वाईन हो मॅडम. का तुम्हाला पण? ते दर रविवारी रेड वाईन प्यायला यायचे. हा, कोण होतं का त्यांच्या बरोबर? जी छोटे पुजारी होते. छोटे पुजारी? हो मॅडम. तो देवळात राहतो मॅडम, त्यांच्यासोबतच काम करायचं. आणि त्याने नाही पाहिलं बुवांना असं सांगितलं त्या दिवशी. मग हे काय सांगतात छोटे पुजारी होते म्हणून? जा घेऊन या त्यांना. तावडे बोला बोला. हा मॅडम. काय म्हणत होते त्या दिवशी? म्हणजे ते काही विशेष नाही मॅडम. हा, म्हणजे ते विशेष नाही म्हणजे काय बोलत होते? ते खूप खुश होते मॅडम. हा, म्हणत काय होते? म्हणजे आता मलाही माहित नाही, पण मध्ये मध्ये हा, काय मला काहीतरी ऐकायला येत होतं. काय काय ऐकायला मी येतं? बाहेर गल्ल्यावरच बसलो होतो. हा ते असं वाटत होतं की खूप खुश आहेत. हा. एरवी ते गुपचूप वाईन पिऊन हळूच बाहेर जायचे. काय बोलत काय होते ते? मागूनच हा, यायचे हा, आणि जरासाही आवाज न करता तासाभराने मागून जायचे. हा. हा, पण त्या दिवशी ते जोर जोरात बोलत होते. काय बोलत होते? मोठ्याने हसत होते. हा. काय काहीतरी लॉटरी बद्दल मॅडम बोलत होते. लॉटरी? कोणाला लॉटरी लागली आहे का गावात? हा, पोलिसांशी खोटं बोलतो. चुकलं साहेब, माफ करा. त्या रात्री तू बुवांसोबत होतास की नाही? होतो. मग खोटं का बोलास? ते बुवांनीच मनाई केली होती साहेब. खरं सांग. मैम ये देखिए. रेड कार्पेट. फाईन. तरुण, यस मैम. ल्युमिनॉल राकेश, ल्यूमिनॉल किट. स्प्रे. हा मॅडम. लाईट. यस मैम. खून. काफी है मैम. या. तरुण, यस मैम. प्लेस क्लिअर करू. ओके. दिस इज मर्डर साईड. साहेब मी काही केलेलं नाही साहेब. काय वाटतं मॅडम, ह्याने खून केला असेल? खून इकडे झालाय आणि बॉडी तिकडे सापडली आहे. कोणी एकट्याचं काम नाहीये. का एकटा कोणी खून करून बॉडी इथून तिथे घेऊन जाऊ शकत नाही? घेऊन जाऊ शकतो अतुल, पण घेऊन जाताना रक्त नाही का सांडणार रस्त्यात? आणि तुम्ही तुमच्या रिपोर्ट्स मध्ये नाही का लिहिलेलं की रक्ताचा कुठलाही थेंब सांडलेला नाहीये रस्त्यात? आणि जर दोघे जण बॉडी घेऊन गेले तर रस्त्यात रक्त नाही सांडणार? प्लास्टिक शीट मधून घेऊन गेले तर? मॅडम माझं पोरग अनाथ होईल मॅडम. बुवांना का मारलंस? त्यांना लॉटरी लागणार होती 5 लाखांची. मी नशेत होतो मॅडम आणि म्हणून मीच मारलं त्यांना. मीच मारून टाकलं, पण मी एकट्यानेच मारलं त्यांना. मॅडम मी खरंच सांगतो. अरेस्ट मॅडम घेऊन चला त्याला. मॅडम अहो मला बुवानं मारायचं नव्हतं खरंच.
खरंच सांगतो मॅडम, मला बुवाला मारायचं नव्हतं मॅडम, खरंच मला त्यांना मारायचं नव्हतं पोस्टमॉर्टम मॅडम. रिपोर्टचा नीट अभ्यास करत जा अतुल. फिनॉल पिनस मर्क्युसस म्हणजे कोळंबी, अँथोसायनिन्स म्हणजे रेड वाईन. सगळं काही लिहिलंय रिपोर्टमध्ये. ओके मॅडम, याच्या बायकोचं काय करायचं? सोडून द्या. डोंट फील सरप्राईज. कोर्टात अकम्प्लीस सिद्ध करू शकत नाही आपण. कुठलाही फिजिकल एव्हिडन्स नाही आपल्याकडे. तरुण, पेपर बघ. आत्ता निघालो तर रात्री नांदेडला पोहोचू का? हो मॅडम. गुड. नमस्कार मॅडम. हं? कमिशनर साहेब तर तुमचे फारच फॅन आहेत. कोण? आपले पुण्याचे प्रकाश सर. हा हा. माझं नाव जनार्दन गायतोंडे, जवळच्याच गावचा उपसरपंच आहे मी. हं. 2 मिनिटं बोलू शकतो तुमच्याशी? बोला ना. तुमची हरकत नसेल तर आपण बसून बोलूया की? हं. या. बोला. मॅडम, आमच्या गावात काहीतरी विचित्र घडतंय. म्हणजे? आमच्या गावाला कोणाची तरी दृष्ट लागली आहे मॅडम. मागल्या 7 वर्षात गावातल्या 7 लोकांनी आत्महत्या केल्यात. आजकाल शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण इतकं वाढलंय ना. फायनान्शियल मॅटर वगैरे त्यातला काहीतरी प्रकार असेल. नाही मॅडम, त्यातला काही एक प्रकार नाही. ही सगळी लोक गावातली प्रतिष्ठित मंडळी होती. त्यांचं ॲव्हरेज इन्कम जवळपास 10 लाखांच्या घरात होतं. गावातल्या लोकांचं म्हणणं आहे की या सगळ्या सुसाइड्स नाही आहेत, मर्डर्स आहेत. म्हणजे? दरवर्षी श्रावण महिन्याच्या एका रात्री गावातलं कोणीतरी एक आपल्या घरातनं बाहेर निघतं आणि गावाबाहेर जाऊन फाशी लावून घेतं. काय? हो, विचित्र केस आहे मॅडम. रोज हसून खेळून बोलणारी लोक अचानक एका रात्री आत्महत्या करतात. पोलीस गेल्या 7 वर्षापासून या केसेसचा तपास करतायत, पण काही हाती लागलेली नाही. पण असं पण असू शकतं ना अतुल की या सगळ्या नॉर्मल सुसाईड केस आहेत, उगाच तुम्ही त्याच्यामध्ये पॅटर्न शोधताय. या सगळ्या केसेस कनेक्टेड आहेत मॅडम. काय तोंडी दाखवा फाईल मॅडम आणि फोटोज द्या. हे दरवर्षी होतं? होय मॅडम. फोटोज पाहून तर या सुसाईड केसेस वाटत नाहीयेत. एक्झॅक्टली मॅडम, आम्हालाही तेच वाटलं. घाव खूप खोलवर आहेत. लास्ट विक्टीमने तर फाशी घेण्या अगोदर स्वतःची जीवच कापून घेतली होती. मला असं वाटतं तुम्ही या सगळ्या केसेस क्राईम ब्रांचकडे सोपवा. सिरियल किलिंग मधला काहीतरी प्रकार आहे. नाही मॅडम, या मर्डर केसेस नाही आहेत. पण एक रिक्वेस्ट आहे, यांचं म्हणणं एकदा ऐकून घ्या तुम्ही. थोडं विचित्र वाटेल पण तरी प्लीज. बोला. मॅडम, आमच्या गावावर एका चेटकिणीचं सावट आहे. बोला. गावामध्ये एक घर आहे. त्या घरात एका चेटकिनीने एका अमावस्येच्या रात्री 2 पोरींना जन्म दिला. दिसायला हुबेहूब एकसारख्याच. 8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळचा ग्रामसेवक दिलीप बापट हा शहराकडे जात होता. गावाच्या शिवाराला लागूनच एक जंगल आहे. तिथनं जात असताना त्यानं त्या 2 बहिणीपैकी एकीला झुडपामध्ये काहीतरी करताना बघितलं. काय? ती चेटकीण एका माणसाच्या सांगाड्याची पूजा करत होती. होय मॅडम, ती चेटकीण एका माणसाच्या सांगाड्याची पूजा करत होती. ती त्या सांगाड्याला असं काही जपत होती जणू ते तिच्या पोटचं पोरच आहे. दिलीप बापट लई चांगला माणूस. त्यानं तात्काळ ही खबर सरपंचांना दिली. समजा गाव तिथं जमा झाला. अचानक संधी साधून ती चेटकीन तिथनं पसार झाली. आजपर्यंत तिचा काय बी पता नाही लागला. ती गायब झाली तेव्हा श्रावणाचा महिना होता. ती गायब झाल्यापासूनच गावामध्ये ह्या समध्या आत्महत्या होत आहेत. दिसायला जरी ह्या सगळ्या आत्महत्या असल्या तरी हा त्या चेटकिणीचा सूड आहे मॅडम. अतुल,
मगाचपासून तुम्ही याला हत्या आत्महत्या म्हणताय. मला सांगा, या 7 जणांच्या ज्या काही हत्या झालेल्या आहेत किंवा आत्महत्या झालेल्या आहेत, किती जणांना आत्महत्या करताना पाहिलंय? सगळ्यांना. आणि मॅडम, जरी यांच्या बॉडीवरती टॉर्चर केल्याच्या जखमा सापडल्या असल्या तर या त्यांनी स्वतः करून घेतल्या आहेत. आणि त्यानंतर फाशी देखील स्वतःच लावून घेतलेली. जे लोक तिथे होते त्यांनी स्वतः त्यांच्या डोळ्यांनी पाहिले. त्या गायब झालेल्या चेटकेणीची मोठी बहीण अधिरा अजूनही त्या घरामध्ये राहते. आम्हा गावकऱ्यांचा तर दाट संशय आहे की तिचा देखील या हत्यामध्ये हात आहे. का? कारण हत्या होण्यापूर्वी ती गाव सोडून बाहेर कुठेतरी निघून जाते. आम्ही तिची खूप चौकशी केली. 7ही घटनेच्या वेळेला अधिर गावात नव्हती. 7च्या 7ही. जणू काही खून होण्या अगोदर तिला चावलच लागलेली असते. कुठे जाते ती? आम्ही तिला 2-3 वेळा विचारलं मॅडम. विचारल्यावर सांगते की नांदेड, सोलापूर, लातूर वगैरे वगैरे. कुणी सोबत असतं तिच्या? नाही, एकटीच फिरत असते. ओके. सॉरी, पण मी काय मदत करू शकते तुमची? मॅडम 2 मिनिटं. मॅडम, 2 वर्षापूर्वी ही केस आम्ही क्राईम ब्रांचकडे सोपवली होती. बराच तपास झाला, पण कोणतेही फिजिकल एव्हिडन्स नाही आले हाती. आजपर्यंत ही केस मॅडम एक अनसॉल्व मिस्ट्री म्हणूनच आहे. मॅडम, मी भूतप्रेत वगैरे नाही म्हणत, पण गावातली लोक मारली जात आहेत आणि गावातल्या लोकांचा एका मुलीवर संशय आहे. ही ती मुलगी जिची लहान बहीण 8 वर्षापूर्वी अचानक गावातून गायब झाली. लोकांचं म्हणणं आहे की जर हे खून थांबले नाहीत तर ते त्या मुलीला जिवंत जाळणार आहेत. मॅडम, चेटकी नसते मला नाही माहिती, पण चेटकी नसल्याच्या संशयावरून एक मुलगी जिवंत जाळली जाईल. इट्स ओके, आय कम्प्लिटली अंडरस्टँड. पण स्वतःहून मी अशी केस नाही घेऊ शकत. पुण्याचे DIG आहेत प्रकाश सर. त्यांच्या शर्मा साहेबांशी बोलणं झालं या केस संदर्भात. ते म्हणाले की तुम्ही 1 महिन्यानंतर अवेलेबल व्हाल. पण मॅडम, 1 महिन्यात इथे अजून एक खून होण्याची शक्यता आहे. मॅडम, मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, बघा जर शक्य झालं तर. काका, एक विचारू का? इशारा की. मला सांगा, या सगळ्या हत्या किंवा आत्महत्या तुमच्या मते ती चटकीन करत आहे? लहान बहीण जी 8 वर्षापूर्वी गायब झाली, बरोबर? हो. तो मग तिची बहीण चटकीन कशी? तुम्ही बघितल्यावर तुम्हाला बी कळल. क्यों? बदसूरत है, भूत जैसी? नहीं, वो बहुत खूबसूरत है, मौत जैसी. इम्तियाज उशीर झाला बाबा. वय ना? अरे बघ, अरे पाखरू रातचं. चल, येतेस का? बाबा, रातची सोय झाली आपली. अरे बाबा, पळ रे. गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग. अँड थँक्यू फॉर टेकिंग द केस मॅम. दॅट्स ओके. मॅडम, यांना तुम्ही भेटला सर. नमस्कार. नमस्कार मॅडम. नमस्कार. सरपंच वत्सलाबाईंनी विनंती केली आहे आपण जाता जाता त्यांना भेटून जावं. त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. चला ना, या. किती वर्ष आहात इथे? मला 3 वर्ष झाली मॅडम इथे. खून सोडल्यास गावात इतर काही घडामोडी? नाही, तसं काही विशेष नाही. ओके. फॉरेन्सिक एव्हिडन्स इव्हॅल्युएशनला मुंबईला घेऊन जाता का? हो, मोस्टली मुंबईलाच, पण इथे नांदेडमध्ये पण एक लॅब आहे, त्यामुळे आमची बेसिक कामं इथेच होऊन जातात सगळी. गुड. नाही. अहो
चला बाई, मुंबईच्या मॅडम आल्यात. या स्वागत आहे तुमचं. या बसा. नाही असू दे. हा माफ करा, तुमच्या स्वागताला येऊ शकले नाही. या पायामुळं. नाही काही हरकत नाही. काय नाव तुमचं? अदिती देशमुख. देशमुख. देशमुख बरं का. वा देशमुख मॅडम, तुमचं काम तुम्ही खुशाल सुरू करा. हा पण 4 गोष्टी महत्वाच्या सांगते, त्या ध्यानात ठेवा. 32 वर्ष झाली मी या गावात लगीन होऊन आली बघा. तेव्हा माझ्या सासूनं मला कुलस्वामिनीचं मंदिर नाही धावलं, पण पहिलं त्या चेटकिनीचं घर धावलं आणि बजावून सांगितलं की या चेटकिनीच्या सावलीला सुद्धा उभं राहायचं नाही. आमच्या गावात येणाऱ्या प्रत्येक नवरीला आम्ही हेच बजावतो आणि मगच घरात घेतो बघा. कोण चेटके? नंदिनी नाव होतं तिचं. दिसायला जणू अप्सराच. गावावर जादू टोणा करायला सुरुवात केली त्या चांडाळीनं. तेव्हा तिला तिच्या पोरी सकट गावाच्या बाहेर काढला आम्ही. गावात नाही राहत म्हणजे ती? आम्ही बरं राहू देऊ तिला? होती 4 दिवस तिथे तडपडत गावाबाहेर. मग तिथंच घर बांधलं तिने. गाववाले बी बोलले बरं झालं घाण गावच्या बाहेर गेली म्हणून. 2 जुळ्या पोरी होत्या तिला, आदिरा आणि आशनी. दोघींमध्ये नखाचा पण फरक नव्हता. आयडेंटिकल ट्विन्स. हा 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 दोघे बी चेटकिनी आईवानी. नंदिनी सारखे. हा कुठं मेली गेली की रूप बदलला तेच माहित नाही, पण त्या चेटकिनीच्या पोरींचं सावट अख्ख्या गावावर आहे बघा. तिची ती पोरगी आशनी, ज्यानं तिला रंग्यात पकडलं त्याला गिळलंच तिनं. गायब झाली पण बहिणीच्या मदतीनं समद्या गावाचा जीव घेते. आधी माझ्या सोन्यासारख्या पोराला गिळलं तिनं बघा. मागच्या वर्षी माझ्या नवऱ्याचा जीव घेतला. पोलिसाच्या फायलीत त्यानं आत्महत्या केली असं लिहिलं असतं तरी मला पक्क माहित आहे त्या चेटकीने जीव घेतला त्यांचा. म्हणून आम्ही गावाला ठरवलंय, आताच गावात कोणाचा जीव गेला ना तर तिला जिवंत जाळायचंच. एक विचारू? हा विचारा की. नंदिनी चेटकीण होती हा आणि तिच्या 2 पोरी सुद्धा चेटकीण आहेत. वय आणि तुम्ही म्हणत होता की चेटकीण रूप बदलू शकते, दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करू शकते. वय अगदी खरंय. अधीराला जाळल्यानंतर ती रूप नाही बदलणार. काय 2 चेटकिणींना जाळलं, गावामध्ये 7 खून झाले. तिसरीच्या केसाला जरी हात लावलात तर काय होईल याचा विचार केला? नमस्कार, भेटू पुन्हा. फाईल दाखवा सगळ्या. हां चला दाखवतो. मॅडम चहा वगैरे काही? ग्रीन टी. ग्रीन टी. डोंट वरी, गरम पाणी आणा, माझ्याकडे डिप आहे. ओके. तावडे 1 कप गरम पाणी. त्यांना चहा, सगळ्यांना बाकीच्यांना. चहा? हा Yep. तावडे 3 कप चहा. जरा लवकर बघा. अतुल, मला सुरुवातीपासून सांगा. आय वॉन्ट मायन्यूट डिटेल्स. आय विटनेसेसला बोलून घेतलं का तुम्ही? हो बोलवलंय. ओके. तरुण, Yes, ma'am. ये अतुल के 7 वाला सेशन खत्म हो जाए ना तो वो गांव वालों की इंटरव्यू लेने जाना है. Okay. आई वॉन्ट देयर पर्सपेक्टिव. आई वॉन्ट टू नो व्हाट दे थिंक अबाउट इट. Okay, sure, ma'am. मॅडम तुम्ही गावात कोणालाही विचारलं तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ऐकायला मिळतील, ज्यात सत्य कमी आणि अफवा जास्त असतील. सत्यकाम अफवांच्या ढिगाऱ्याखाली लपलेलं असतं अतुल. शोधावं लागतं ते. कंटिन्यू. या सगळ्याची सुरुवात झाली 13 ऑगस्ट 2008ला, जेव्हा दिलीप बापट आणि त्यांची पत्नी वैशाली बापट हे शहराहून गावी करताना सापडले. त्यांनी लगेचच गावचे सरपंच विश्वासराव वस्त्री पाटील यांना घटनास्थळी बोलवून घेतलं. थोड्या वेळातच गावातले 50हून अधिक लोक तिथे जमा झाले. ते गावकरी खूपच संतापले होते, पण त्यांनी काही करण्याअगोदरच तेव्हाचे इन्स्पेक्टर लक्ष्मीकांत काशीदकर तिथे पोहोचले. त्यांनी सर्वांना शांतता राखायला सांगितले. जेव्हा पोलीस आशनीच्या घरी गेले तिचा जबाब नोंदवायला, तेव्हा ती तिथे नव्हती. पोलिसांच्या मते
ती तिचा जीव वाचवण्यासाठी तिथून पळून गेली. त्यावेळी जी माणसं तिथे उपस्थित होती त्यांची रेकॉर्ड्समध्ये नाव आहेत? हो आहेत ना, सगळ्यांची नावं आणि जबाब आहेत आपल्याजवळ. कुल तरुण, आय Yes, वॉन्ट ma'am. ऑल द स्टेटमेंट्स अगेन. ओके ठीक आहे. त्याच रात्री वत्सलाबाईंचा मुलगा संग्राम हा एका ट्रक ऍक्सिडेंटमध्ये मारला गेला. त्याच रात्री? हो, त्याच्याबरोबर त्याचे 2 मित्रही होते, तेही मारले गेले. तिघांच्याही रक्तात परमिसिव्ह लेवलपेक्षा 3 पट जास्त अल्कोहोल होतं. ओके. पण ही गावातली लोक आशनीलाच त्याच्या मृत्यूचं कारण मानतात. मला त्या 2 बहिणींबद्दल सांगा ना. आशनी हं. एक हुशार मुलगी, नांदेडमधून हिस्ट्रीमध्ये MA केलं होतं तिने. त्यानंतर गावच्या शाळेत इतिहासाची शिक्षिका म्हणून काम करत होती. ती तिथे 4 वर्ष होती. आणि दुसरी आदिरा, कमी शिकलेली, अडाणी, कुंभार काम करते. कंटिन्यू. त्यानंतर 2 ऑगस्ट 2009ला म्हणजेच 1 वर्षानंतर दिलीप बापट तालुक्याला जात होते. तिच्या घराजवळच घडलं का हे? नाही मॅडम, आशनीच्या घरापासून जवळपास 4 किलोमीटरच्या अंतरावर. दिलीप सकाळी नांदेडला जायला निघाले, पण रात्रीपर्यंत घरी पोहोचलेच नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता त्यांचं मृत शरीर या विहिरीवर टांगलेलं मिळालं. कुठे? हे इथे ह्या 2 भिंतींमध्ये. स्ट्रेंज. शो मी द फाईल. आय रिली डोंट अंडरस्टँड. मरणाच्या आधी माणूस स्वतःच्याच हातापायाच्या नसा का कापून गेला? आणि जर कापल्याच नसात तर गळफास का लावून गेला? या घटनेचे साक्षीदार आहेत सावंत मास्तर. बोला त्यांना. तावडे, मास्तरांना घेऊन या. नमस्कार मास्तर. नमस्कार. नमस्कार. सांगाल काय घडलं ते? काही नाही, मी दर मंगळवारी गणेश मंदिरात जात असतो. तिथला पुजारी माझा मित्र आहे. कोण पुजारी? तामाने बुवा. ओके, हा मग पुढे? पुढं त्याच्याशी गप्पा गोष्टी केल्या आणि मी घरी जात होतो. तिथनं जाताना विहिरीजवळ काहीतरी आवाज ऐकू आला, कुणीतरी विव्हळत असल्यासारखं. आणि पाहतो तर काय, दिलीप पायऱ्यांवर बसलेला, त्याच्या पायाच्या नसा कापलेल्या होत्या, त्यातून खूप रक्त वाहत होतं. त्याच्या हातात चाकू होता आणि तो आपल्या नसा कापत होता. त्याचे हात थरथरत होते. दोन्ही पायांची आणि डाव्या हाताच्या नसा कापल्यावर त्याने चाकू तोंडात धरला आणि आपल्या उजव्या हाताची नस सुद्धा कापून टाकली. काय मास्तर, असं कुठे होतं का कधी? पुढे? तो काहीतरी म्हणत होता. काय? अरे अरे काय करतोयस काय तू? कोणाची तरी माफी मागत होता तो. कोणाची? पण जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या पाठीत जोरानं काळा मारत होत्या. दिलीपचा मृत्यू माणूस संध्याकाळी 5च्या सुमारास झाला आणि 5:30 पर्यंत पोलीस पोहोचले. हे बघा मॅडम. ओके, धन्यवाद. या तुम्ही. नमस्कार. जाके व्हाईट बोर्डला करा. ठीक आहे सर. नेक्स्ट केस सुनील बिर्डे. 21 ऑगस्ट 2010च्या सकाळी पुण्याहून निघाले, पण घरी पोहोचलेच नाही. त्यांचा मृतदेह त्यांच्या जुन्या वाड्यात मिळाला. त्यावेळी तिथे कोणीच राहत नव्हतं आणि त्यांची उघडी कार त्याच घराबाहेर सापडली आणि गाडीत चाव्याही नव्हत्या. कॉल रेकॉर्ड? शेवटचा कॉल मृत्यूच्या 6 तासांपूर्वी बायकोला केला होता, पुण्यावरून निघतो हे सांगण्यासाठी. एनी फिंगरप्रिंट्स इन द कार? प्रिंट्स मिळालेत पण फिंगरप्रिंट्स नाही आहेत. म्हणजे ग्लव्ह प्रिंट्स आहेत. ॲनालिसिससाठी मुंबईलाही पाठवले होते, पण काही विशेष सापडला नाही. हे ग्लव्ह प्रिंट्स कोणते ते पण काही कळलं नाही. गुड, लाईक इट. विटनेस? हरी लोहार. बोलवा त्यांना. पकडा. घेऊन या. राम राम. नमस्कार. हरी, वय मी सांगा काय पाहिलं ते?
चेटकिनीनं मारून टाकलं. संतार गुल्या सुरुवातीपासून सांग रे. साहेब, मी सखाराम आणि विजय आम्ही सकाळी सकाळी सुनील दादांना भेटायला गेलतो. सखाराम आणि विजय ते दोघेही त्यांना बघून तिथून पळून गेले होते. त्यांनी काही पाहिलं नाही. हे शेवटपर्यंत तिथे होते. बोला, काय पाहिलं? मला माफ कर, चूक झाली. काय झालं सुनील दादा? किती वेळ बेशुद्ध होता तुम्ही? जवळपास 2 तास होते मॅडम. हे शुद्धीवर येण्या अगोदर आपले पोलीस इथे पोहोचले होते. काही मेंढ्या मिळणारी मुलं होती, त्यांनी खबर दिली आपल्याला. यांच्या अंगावरही तसेच डाग सापडलेत. दाखवा. निघा तुम्ही, या. राम राम. एक्सक्यूज मी माझे पेशंट सोडून आलोय. मला जरा लवकर मोकळा केलं तर बरं होईल. आज तुमची सुट्टी समजा डॉक्टर. अहो पण आज तुमची सुट्टी समजा डॉक्टर. मराठीत सांगितलेलं कळतं ना? जोपर्यंत सांगा नाही तोपर्यंत इथून जायचं नाही. खुणाचा तपास चालू आहे, चप्पल चोरीचा नाही. हो ठीक आहे. बसा गाडीत आणि लक्ष्मण बर्वेच्या मृत्यूबद्दल सगळं डिटेलमध्ये सांगा. निघा. त्या दिवशी मी माझ्या क्लिनिकवरून लवकर घरी परतलो. शेताच्या रस्त्याने जात असताना मी लक्ष्मण बर्वेंना एका झाडाखाली बसून रडताना पाहिलं. बर्वे साहेब, बर्वे साहेब काय झालं तुम्हाला? कोणाशी बोलताय तुम्ही बर्वे साहेब? तुझ्यासोबत नाही वागणार. असं काय करताय तुम्ही? मारू नको मला. सांगा तरी काय झालं तुम्हाला? मारू नको मला. बर्वे साहेब, माफ कर. बर्वे साहेब. ही घटना दुपारी 3 वाजता घडली मॅडम. काही गावकऱ्यांनी पोलिसांना 4 वाजता खबर दिली. डॉक्टर दुसऱ्या दिवशीपर्यंत बेशुद्ध होते. थँक्स डॉक्टर, जाऊ शकता तुम्ही. थँक्यू. थँक्स. या तुम्ही. या विक्टिमचे टॉक्स स्क्रीन आहे. मॅडम, सुरुवातीच्या 5 केसेसमध्ये टॉक्स रिपोर्ट नव्हत्या काढलेल्या. का? अगर मौत का कारण दम घुटने की वजह है तो फिर टॉक्सिकोलॉजी रिपोर्ट की क्या जरूरत? क्लियरली ये लोग जहर खाने से तो नहीं मरे हैं ना? तरुण, टॉक्स स्क्रीन से सिर्फ जहर खाने वाली बातें सामने नहीं आती है, और भी बातें सामने आती है. एनीवे, कैरी ऑन. नेक्स्ट केस राकेश आपटे. 30 जुलै 2012 रोजी या मंदिरात मृतावस्थेत सापडले. सुदर्शन शिंदे त्याच्या 2 मित्रांसोबत तिथून जात होते. तेव्हा त्यांना कोणाचा तरी रडण्याचा आवाज आला. त्यांनी आत वाकून पाहिलं तर राकेश आपटे तिथे बसून रडत होते. काय झालं राकेश भाऊ? माफ कर मला, माफ कर. राकेश भाऊ, हो असं काय करतं राकेश भाऊ? अहो तुम्हाला काय झालं राकेश भाऊ? अहो काहीतरी बोला राकेश भाऊ. मी मंदिरात येणार नाही साहेब. साहेब मी मंदिरात येणार नाही साहेब. साहेब सोडा साहेब. तावडे, जाऊ द्या. ओम हेम ह्रीम क्लीम बाबा, तुमच्या सांगण्यावरनं गेल्या वर्षी गावात पूजा केलती, होय की नाही? केलती. तरी पण असं अजून बाबा या हडळीपासून आम्हाला वाचवा. ते इथंच आहे. इथंच आहे. माहिती आहे. देवा इथंच आहे. इथंच आहे. मामा काय सांगायला लागली? पुण्या दाखवून कर. अरे देवा फोन म्हणतो. बघा या श्रावणात पण. बाबा तुम्हा लोकांवर लई मोठं संकट आलं आहे. बया
ती तुमचा पिच्छा सोडणार नाही. तुम्हा समध्यासनी फक्त एवढंच माहिती आहे की 8 वर्षापूर्वी ह्या जंगलात त्या चेटकिनीनं हाड आणि खोपड्या जमा केल्या आहेत. ती माहिती आहे की का? हजारो वर्षापूर्वी त्राटक नावाचा एक तांत्रिक या जंगलात राहत होता. शिवशंकराच्या प्रकोपानं त्याला जितीच समाधी घ्यावी लागली. अजून या जंगलात तो कुठंतरी दफन आहे. एखाद्या चेटकिनीला त्याची हाडं गावली तर तिची शक्ती लय पटीनं वाढत. मग आता काय करायला लागेल बाबा? बळी द्यावा लागल. बघा बघा काय बोलतोय. म्हणते ती बाबा. त्या चेटकिनीनं हुडकून काढलेली सगळी हाडं घेऊन या. कुठं हाय ती? त्या चेटकिनीच्या बहिणीला घेऊन या. समध्यांचा बळी द्यावा लागल. त्या बिगर ती नीच आत्मा इथून जायची नाही. 17 ऑगस्ट 2013 मुकुंद देसाईची काजूची फॅक्टरी होती. एका दिवशी ते फॅक्टरीतून घरी यायला निघाले होते, पण ते घरी पोहोचलेच नाही. तुकाराम नरवणे त्यांच्या 3 मित्रांसोबत गावाबाहेरील जंगलात जात होते. त्यावेळी त्यांना मुकुंद देसाई तिथे दिसले. माफ कर, माफ कर. कोण आहे? दाखवा. या तुम्ही. बर. ह्यानंतरची केस पॅटर्न थोडा ब्रेक करते मॅडम. म्हणजे अनिल बेर्डे, सुनील बेर्डेचाच भाऊ, 7 ऑगस्ट 2014 त्याच्याच घरात पंख्याला लटकून मेला. माफ कर मला. माझी चूक झाली. बाई माफ कर मला. साहेब साहेब काय करताय? साहेब साहेब काय करायला लागलं तो? बघा माझ्या हातावर काय लिहिलंय. काय पुढची केस? शेवटची केस सरपंच विश्वासराव वज्रे. 27 ऑगस्ट 2015 रात्री गावच्या पुजारी भाऊनी त्यांना एका झाडाला लटकताना पाहिलं. नमस्कार बुवा. नमस्कार. हे बुवा. नमस्कार. विश्वासरावांची मानसिक स्थिती कशी होती? 100% नॉर्मल होती मॅडम. इलेक्शनचे दिवस होते. हा माणूस सतत माणसाच्या गारड्यात असायचा. रोज 100-200 लोकांना भेटणारा माणूस असा संध्याकाळपर्यंत वेडा तर नाही होऊ शकत ना. या तुम्ही. हे सगळं सुरू झालं त्या मुलीच्या गायब होण्यानंतर, राईट? हो. आणि तिची आई? तिची आई नंदिनी, ती पण मेली 2005 मध्येच. ओके. मोठी बहीण? हो, ती गावाबाहेर असते. मला तिला भेटायचंय. काय नाव म्हणाला तिचं? अधीरा.
ओके मॅडम मला हे सगळं एखाद्या पुस्तकातल्या गोष्टीप्रमाणे वाटतंय. 2-3 लोक खोटं बोलले असते पण पण अख्खं गाव कसं खोटं बोलेल. आणि माझा या सगळ्या विश्वास नसता पण जे मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय त्यावर कसा विश्वास नको ठेवू मॅडम. 8 वर्षापूर्वी जेव्हा मी या पोलिसात नव्हतो मी एंट्रन्स एक्झामची तयारी करत होतो तेव्हा मी मित्र असेच फिरत जंगलात जायचो. आशनी गायब होण्याच्या 8-10 दिवसापूर्वी आम्ही मित्र असेच जंगलात बसलो होतो. थोड्या वेळाने मी बाजूला गेलो तेव्हा तिथून मी आशनीला जाताना पाहिलं. तिच्या हातामध्ये एक प्लास्टिकची पिशवी होती. अचानक ती पिशवी खालून फाटली आणि क्या था उस पिशवी में? हाडं होती आणि एका माणसाची कवटी पण होती. मॅडम मी हे भूतप्रेत वगैरे नाही म्हणत. हे सगळं ना हे अशिक्षित आणि अडाणी लोक मानतात. पण मला कळत नाहीये की मी जे स्वतःच्या डोळ्याने बघितलंय त्याचा काय अर्थ लावायचा मॅडम. तुमचा या सगळ्यावर विश्वास आहे मॅडम? पिशवीतून माणसांची हाडं आणि खोपड्या घेऊन जाणारी लोक कोण असतात मॅडम? ते काय करतात या सगळ्याचं? एखाद्या सामान्य व्यक्तीला ह्या माणसाच्या हाडांशी आणि खोपड्यांशी नक्की काय देणं घेणं असतं तुम्हीच सांगा ना मॅडम. काय झालं मॅडम? एक सेकंड. क्या हुआ मैम? एक सेकंड. सरपंच 15. काय झालंय मॅडम? शेट. व्हॉट? शेट. सगळ्या तारखा आहेत त्या एका दिवसाच्या. म्हणजे हे या सगळ्या वेगवेगळ्या तारखा आहेत ना प्रत्येक महिन्याच्या ह्या दरवर्षी एकाच दिवशी येतात. वेगवेगळ्या तारखा मॅडम एकाच दिवसाच्या कशा असू शकतात? दिवाळी दरवर्षी एकाच दिवशी येते. नाही वेगवेगळ्या दिवशी येते ना कारण दिवाळी हिंदू कॅलेंडर फॉलो करते है ना. हिंदू कॅलेंडरनुसार दरवर्षी एकाच दिवशी दिवाळी येते. तशा या तारखा सगळ्या एकाच दिवसाच्या आहेत. श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या द्वादशीला. मग यावर्षी हा दिवस कधी येतो? उद्या. अतुल लातूर आणि नांदेड वरून 2 स्पेशल टीम बोलवा आणि गावामध्ये इकडे आणि इकडे डिप्लॉय करा. मला गावामध्ये सगळीकडे पोलीस दिसले पाहिजे. कॉटेड सगळीकडे दिसले पाहिजे. ओके मूव. अतुल गावातली जी कोणी प्रतिष्ठित आणि श्रीमंत मंडळी आहेत ना त्यांना पर्सनली जाऊन भेटा आणि सांगा की घरातून बाहेर निघू नका अजिबात आणि सावध राहा. ओके मॅडम. मॅडम पण हे श्रीमंत. डोंट वरी या चटकिणीला गरिबांमध्ये इंटरेस्ट नाही. अधीरा मॅडम आपला एक कॉन्स्टेबल तिच्या घराबाहेर उभा आहे. ते अजूनही घरातच आहे. ओके. आणि तसंही मला वाटतं आता गावातून बाहेर जायला बसही नाहीये. कदाचित ती उद्या सकाळी निघू शकते. मला त्याआधी तिला भेटायचंय. अरे शुअर? उद्या सकाळी? गुड. अधीरा अधीरा कोण? झाली तयारी जाण्याची? नाही थांबवायचं नाहीये तुला. 2 मिनिटं बोलायची तुझ्याशी. हा. अतुल या तुम्ही. काय? निघा. नक्की? चल. मॅडम मी इथे बाहेरच थांबतो ना हवं तर. नाही थांबायचं सांगितलं ना थोड्या वेळात इथे. रिलॅक्स कूल डाऊन. काय बोलायचं तुम्हासनी? चहा नाही पाजणार? तुम्ही कोण आहे सा? हो. काय पाहिजे तुम्हाला? मी अदिती. अदिती देशमुख. पोलीस खात्यात काम करते मी.
माझ्याकडे काय काम? सांगितलं ना, चहा प्यायला आली तुझ्याकडे. फारसं कोणी येत नाही का तुझ्याकडे? वय कोणीच येत नाही माझ्याकडं. पर तुम्ही कशा पाय आला सा? थांबवायला. कुणाला? त्या लोकांना ज्यांना असं वाटतं की 7 वर्षाचे. हे बघा, गावात जे काय बी होतंय त्याशी माझा काय बी संबंध. मला माहितीये. मग तुम्ही त्यासनी समजायचं सोडून इथं कशा पाय आला सा? तुला मदत करायला. आणि आधीरा, तुझी मदत मी तेव्हाच करू शकते जेव्हा तू माझी मदत करशील, जेव्हा मी तुला खरोखर पूर्णपणे जाणून घेईन. कुठे निघालीस? सांगितलं ना तुला, मी तुझी मदत तेव्हाच करू शकते जेव्हा तू माझी मदत करशील. काय जाणून घ्यायचंय तुम्हासनी? सर्व काही. चाय घेणार? बसा तुम्ही. ला देशात भूमी सुधारणेचा एक क्रांतिकारी प्रस्ताव सादर करण्यात आला. जवाहरलाल नेहरूंनी काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनात सरकार आणि शेतकरी यांच्यातला मध्यस्थान हटवण्याची मागणी केली. माझा बा आणि माझा आजाबी त्या भूमी सुधार चळवळीचे कार्यकर्ते होते. आज्याचं प्रेत हेरीत सापडलं आणि बाचं रेल्वेच्या पटरीवर. तुम्हाला माहितीये, या गावातल्या 95% जमिनी एकाच माणसाच्या नावावर आहेत. सरपंच विश्वासराव वजरे पाटील. माझ्या आईने बी नांदेडात भूमी सुधारणेसाठी आंदोलन केलं. ती जेव्हा गावात परत आली तेव्हा कुणाच ठाऊक तिच्या जवळी त्यांना हाडं घावली. तिचं तोंड काळं करून तिचे कपडे काढून सगळ्या गावभर तिची धिंड काढली. चेटकीन हाडं काय वाटेल ते म्हणून तिला दगडानं मारलं. पण एवढं सगळं होऊन बी माझ्या आईनं हार नाही मानली. गावाबाहेर पडून राहिली ती, पण गाव नाही सोडलं तिने. आमची सगळी जमीन हडप केली त्या सरपंचानं. एक विचारू? काय? ती मी जेव्हा बाहेर हाडं लटकवलेली दिसली ना? हो. आईनच लटकवलेली होती. अहो 13 वर्षाच्या 2 जुळा पोरीने एकटी घेऊन राहणार माझी आई. त्यांचं रक्षण आणखी कोणत्या प्रकारे करत होती ती? या गावानं तर तिला चेटकीन हाडं कवाच ठरवली होती. या शब्दात ती ताकद आहे ज्यामुळे आजपर्यंत कुठल्याही बलात्काराचं हितपर्यंत यायचं धाडच झालं नाही. नाहीतर आम्ही बहिणी या गावाच्या भोगदासी गावात झालो असतो. आम्ही आग लावली नाही, पण जेव्हा लागली तेव्हा कळलं की हे आगच आम्हाला राख होण्यापासून वाचवू शकते. लग्न का नाही केलंस? इथं मला बघितलं लोक रस्ता बदलतात. लग्न कोण करेल माझ्याशी? मुंबईला गे, लाईन लागेल तुझ्यासाठी. नाही, माझ्या आईनं कधी गाव नाही सोडलं. ह्या सोडलं तर काय उत्तर देऊ तिला? तू बनवतेस? हो, नांदेड मध्ये बाचा एक दोस्त आहे, त्याचं दुकान आहे आणि चांगले पैसे बी मिळतात आणि मला जागायला लागतेच किती. श्रावण महिन्यातल्या शुक्ल पक्षातल्या द्वादशीला कुठे जातेस? अरे देवा, तुमच्याशी बोलण्याच्या नादात माझं राहूनच गेला. आता मला लय उशीर झालाय. मी तुमच्याशी आल्यावर बोलते. अरे शांत बसा रे. ऐका ऐका. अरे मी आहे ना इथे. अरे काय चाललंय तुमचं? अरे नोकरी घालवाल रे माझी. अरे काय पोरं आहेत तुम्ही? दे लवकर. मॅडम, एक लेडी कॉन्स्टेबल तिच्या पाठीमागे पाठवली आहे मी. गुड. ते आता नांदेडला जाणाऱ्या बसमध्ये.
अच्छा एक काम करो, या तरुण बरोबर ना 2 कांस्टेबल पाठवा. तरुण Yes, ma'am. पूरे घर की तलाशी ले लो. आई थिंक कि ये दोनों बहनों के बीच में कुछ कम्युनिकेशन ट्रेस मिल सकता या मैम डेफिनेटली. नाव नका काढू त्या चेटकिनीच. माझ्या नवऱ्यानं तिचं पितळ सगळ्या गावासमोर उघडं पाडलं म्हणून चाटाणीनं गेलं त्याला. तिचं वाटोळ होऊ दे, मेली तर नरकात चढून मरू दे ती. हुशार होतकरू मुलगी होती, PhD करणार होती. या सगळ्या शाळेत एक वेगळीच ऊर्जा भरली होती तिने. 4 वर्ष होतो आम्ही एकत्र. एकदाही सुट्टी नाही की कधी उशिरा आली नाही. एवढी गुणी मुलगी होती. दादा चेटकी नाही ती. एकदा का नाही मी मारुतीच्या देवळाजवळ जात होतो दुपारच्या वक्ताला. बघतो तर काय ती हडळ माझ्या बाजूनेच जात होती. मी कसा बसा तिच्यापासून वाचत चाललो होतो, पर तेवढ्यात बाबा 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 माझं रगात प्यायला माझ्या अंगावरच धावून आली ना. चरित्रहीन होती साहेब. जिथं पण इशारा दिसला का चालली त्याच्या माग. एकदा मी शेतातनं जात होतो आणि तिने इशाराच दिला की मला. खरंच आई छान दिसायची, मस्त मस्त ड्रेस घालायची. शाळेत नाही जाताना मला दिसायची पण. आणि एकदा बोलली पण होती माझ्याशी, पण जास्त नाही. तशी छान होती. वय आपण होतो तिथं, हाडात लोळत होती. पोलीस आल्यानंतर तिला घरला धाडली. त्याच्यानंतर काय तिच्या घरी गेलात तुम्ही लोक? नाही. पण लोक तर म्हणतात नाही की नाही नाही नाही. त्यानंतर आपण सरळ आपल्या घरला गेलो. कळलं? शेम सोनम कपूर दिसायची साहेब. हो मी पण बघितलं. लोक तिच्या घराकडे गेलती, पण मी नव्हतो. नाही बा, मी नव्हतो तिथं. अरे मी तर गावातच नव्हतो तेव्हा. माझी तर रात्रपाळी होती भाऊ. आपल्याला काय साहेब, आपलं काम भलं ना आपण भलं. नाही हो, त्या दिवशी माझी रात्रपाळी होती. काय कोण हडळ? आपल्याला नाही माहिती बाबा. आशनी के घर जाने के बाद क्या हुआ किसी को कुछ नहीं पता? नहीं सर. नहीं सर. मैम अधीरा के घर की तलाशी ली है, कुछ चीजें मिली है वहाँ पे. शमी राम राम देशमुख मॅडम. नमस्कार. आमंत्रण द्यायला आली होती. रातच्याला वाड्यावर जेवण ठेवले या समद्या गावासाठी. अरे वा. कशाबद्दल? अहो पूजा घातली गावाच्या शांतीसाठी. तुम्हाला तर माहितीये गावात काय काय चाललंय. यायचं बरं का? आले असते वत्सलाबाई, पण जरा काम आहे त्यामुळे सॉरी. आज राज्याला अख्खा गाव जमा होणार आहे आणि निर्णय घेणार आहे ते चेटकिरी बाबत. मी आता म्हणते गाडा नाही तर जाळा तिला. नाही तर चेटकिरीला कसला आलाय धरम नाही का? तुम्ही म्हणा तिच्या घरी जाऊन पाणी पिऊन आलाय तर. हो. हे बघा मॅडम, काही अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित नाही. आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहित नाही आहेत वत्सलाबाई. 2 दिवस झाले नाही गावात येऊन आणि आमच्या गावातल्या गोष्टी आमच्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे जास्त. वा वा वा. आम्हाला काय माहित नाही व. नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोने सन 2000 ते 2012 या दरम्यान 2097 अशा महिला आहेत ज्यांची हडळ आणि चेटकीण म्हणून त्यांची हत्या करण्यात आली अशी माहिती दिली. आणि यातल्या बऱ्याचशा महिला आहेत ना, या गरीब आहेत, लाचार आहेत, अविवाहित आहेत, काही विधवा. आणि यातल्या खूप साऱ्या केसेस आहेत ना, या जमिनी हडपण्यासंदर्भातल्या. आणि लाचार आणि गरीब बायकाच कशा काय चेटकिणी असतात? तुमच्यासारख्या सरपंचांच्या बायका कशाने असत चेटकिणी? लाचार, ज्यांच्या नावावर खूप जमीन आहे, एकट्या, अशाच बायका कशा काय चेटकिणी? स्वतंत्र, स्वतःच्या पायावर उभ्या असलेल्या बायका कशा काय चेटकीण? आणि त्यांना चेटकीण ठरवणारे तुमच्यासारखे शेजारी. का जगू देत नाही हो तुम्ही बायकांना त्यांच्या मनासारखं आयुष्य? म्हणजे असं आहे, कायदा आहे, सुव्यवस्था आहे, संविधान आहे, पोलीस आहे, पोलिसांचा दांडका आहे.
असं समजू नका या गावामध्ये तमाशा बघायला आलोय म्हणून. ओ बाई, नाद करायचं नाही आमच्याशी नाद केला ना की आम्ही बाद करून टाकतो. राहिला प्रश्न त्या चेटकिनीचा, आम्ही आमच्या गावाच्या भल्यासाठी ओ खूप केलं भलं. आता गप्प घरी बसायचं आणि नाही बसलात ना तर डायरेक्ट येरवडाच. समजलं का? क्या? मैडम गायतोंडे इज डेड. यांच्या पण नसा कापल्या? हो. काही फिजिकल एव्हिडन्स? नाही, काहीच नाही. दुपारी 3 वाजता घरातून निघाले होते ओके. गावच्या सोनाराला भेटायला, पण संध्याकाळपर्यंत घरीच परतले. जिवंत आहे मॅडम. ॲम्ब्युलन्स? हो, फोन केलाय, येईलच इथे. टॉक स्क्रीन करायचं. याचा तरुण, मुझे कल रिपोर्ट स्टेबल पे चाहिए. ठीक है मैम. आणि तू फॉरेंसिक. यस मैम. उद्यासाठी तयार राहा. अतुल, मॅडम जास्त वेळ नाही रोखता येणार आपल्याला. नांदेडला पाठवूया हिला. बघू काय करायचं ते. तुम्ही जा. आता कोण गेला? काय तोंडे? आता तरी सांगशील काय झालं त्या दिवशी ते? कोणत्या? ज्या दिवशी आशनीला गावातील लोक मारून टाकलं त्यांनी तिला. मारून टाकलं आशनीला. पण लोक तर म्हणतात ती गायब झाली. खोटं बोलतात. मग खरं काय ते तू सांग ना. त्या दिवशी मी घरातच होती. आशनी धावत धावत घरात आली. तिच्या मागे 40-50 लोक पण आली आणि तिला जबरदस्ती घेऊन गेले आणि मारून टाकलं त्यांनी तिला. कुणी? सगळेच होते गावातले. 40-50 लोक होती. नाही पण कुणी मारलं? तू पाहिलंच कडू यांनी? मला नाही माहिती, पण मला आशनीला मारून टाकलंय. आशनी नाही जिवंत आता. नाही जिवंत आशनी. म्हणून तू तिचं श्राद्ध घालतेस? कारण तिचा आत्मा भटकतोय. अधिरा, काय झालं त्या दिवशी? सरपंचांनी सांगितलं तिला जंगलात सोडून दिली. पोलिसांनी रिपोर्ट मध्ये लिहिलं की ती या घरातनं गायब झाली. पण सत्य हे आहे की तिला हितनं गायब करण्यात आली. आशनीला हितनं गायब करण्यात आली. कुठे नेलं आशनी? नाही माहिती मला नाही माहिती कुठे घेऊन गेले आशनीला. माझ्या नाही माहिती मला आशनीला कुठे घेऊन गेले. नाही माहिती आशनीला कुठे घेऊन गेले. त्या दिवशी मी शेवटचं बघितलं माझ्या आशनीला. शेवटचं बघितलं आशनीला त्या दिवशी. पोलिसांना खरं का नाही सांगितलंस तू? हा, सगळं गाव त्या सरपंचाच्या पायाखाली होता. मी पण गेले असते तर माझा पण जीव घेतला असता त्याच्या माणसांनी.
आणि गेले होते की सरपंचाकडं. काहीतरी हा मोडका हात आणि सगळ्या अंगावर जखमा घेऊन परत आले. अंतिम संस्कार तर केले पाहिजेत ना. माझी बाई नाही राहिली. अधीरा, माझी बहीण नाहीये. नाही माझी बहीण आता. नाही मला दिसणार आता कधी. कधी नाही दिसणार. कधी नाही दिसणार. I can understand. 8 वर्ष या घरात एकटी. It's not simple. I can walk. How can I promise? पण जे काही अपूर्ण आहे ना ते पूर्ण करूनच जाईन. आय कॅन प्रॉमिस यू. अरे माझं लक्ष त्याच्याकडे पूर्णपणे होतं. अचानक फोन वाजला. ऐक ना माझा अचानक फोन वाजला. मी त्याला म्हणाले की तो माझ्या कधी पाठीमागे निघून गेला मला कळलं नाही. पार्किंग मधून जोरात गाडी आली आणि मला बघ आवाज. खूप सारी मुलं खेळत होती. तुझ्या असं नको करूच रे. मला खूप आठवण येते आधीची. तू मला सोडून गेलास तर मी खूप एकटी होईन रे. प्लीज असं नको करूस ना. फक्त मी नाही झाडून बसून तर लक्ष केला रे. माझ्या समोर खेळत होता तो कधी पळत गेला मला कळलं नाही रे. शक्ल से नफरत है तुम्हारी. मेरा बच्चा खा गई. चुड़ैल. क्या हुआ मैम? I was just feeling alone and I excuse me, none of your business, okay? There is a strange secrecy on the subject of Ashni's disappearance, ma'am. गांव के 240 से अधिक लोगों ने कहा है कि उन्होंने आशनी को नरकंकाल की पूजा करते हुए देखा है. लेकिन उनमें से किसी ने भी ये नहीं कबूल किया होगा कि उन्होंने उसका यहाँ तक पीछा किया. राइट मैम. यहाँ पे खून हुआ है. आशनी का? जात परिवारात पाहुण्या पाऱ्याकडे तोंड दाखवायला जागा नाही ठेवली मला. माझ्या इज्जतीचा खेळ मानलाय त्यांनी. माझ्या पोरीला पळवून नेलं माझ्या नाका खालनं. मी त्या दोघांना जित्ता नाही ठेवणार मास्तर. नाही जित्ता सोडणार त्या दोघांना. अरे
अरे तू अडाणीस, तुझी मुलगी शिकली सवरलेली आहे. अरे तिने कोर्ट मॅरेज केलंय, पाप नाही केलं तिने. पण मास्तर, मुलगा वकील आहे, तुझी मुलगी वकील आहे. आता त्यांचे जात आणि कर्म सारखेच आहेत. हे दर. हे काय मास्तर? राहू दे. नको मास्तर. तुझा जावई आणि मुलगी गावात येणार आहे तुझा आशीर्वाद घ्यायला. त्यांचं स्वागत एकदम जंगी झालं पाहिजे, काही कमी पडू देऊ नकोस. मास्तर. हो. अरे सर, बोलायचं होतं जरा. नमस्कार. आशनी बद्दल बोलायचं होतं. आशनीबद्दल? हो. हो, 4 वर्ष होती ती इथं. इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र शिकवायची ती इथे. बर, स्वभावाने कशी होती? चांगली होती, मनमिळाऊ होती. मग ती गायब झाल्यानंतर तुम्ही पोलिसात तक्रार का नाही केली? या ऑफिसमध्ये बसून बोलूयात आपण. नो, इट्स ओके, इट्स ओके. वेळ नाही आम्हाला. मला सांगा ना, तिची बहीण अधीरा, ओळखता तिला? हो. भेटलात कधी? हा, 1-2दा भेटलोय मी तिला. सर, आशनी गायब झाल्यानंतर तुम्ही पोलिसात तक्रार का नाही केलीत? काही केस असे असतात की जे पोलीस फक्त त्यांच्या डोक्यातच सोडवत असतात. म्हणजे त्यांना तपासाची गरज नसते. लक्ष्मीकांत काशीतकर, त्यावेळेचे स्टेशन इन्चार्ज, भेटलो त्यांना जाऊन मी. ते म्हणाले मला, मास्तर, काही गोष्टींच्या सावल्या सुद्धा चांगल्या नसतात. या दलदलीपासून दूर राहिलेलंच चांगलं. दलदल, जी समाज व्यवस्था एका असहाय्य मुलीला दलदल समजते, ती तिचा काय तपास लावणार? कसं आहे मॅडम, आम्ही फार फार गरीब आहोत मॅडम. त्या रात्री काही लोक आले आणि आशनीला घेऊन गेले. कुठं घेऊन गेले, काय केलं तिचं, काही ठाऊक नाही. मग मला सांगा, एवढ्या छळ झालेल्या मुलीचा आत्मा नाही भटकणार तर मग कोणाचा आत्मा भटकणार? सांगा. नाही, 4 वर्ष या शाळेत होती. काहीतरी असेल ना तिचं, म्हणजे एखादं पुस्तक, वही, काहीतरी, एखादी गोष्ट. नाही, अशी कुठलीही गोष्ट आमच्या जवळ नाही, कारण तिला जाऊन खूप वर्ष झालेली आहेत. त्यामुळे असं काही नाही आमच्याकडे. ठीक आहे, काही हरकत नाही. नमस्कार. Ma'am, you should talk to him. He's a colleague of Ashni. एक्सक्यूज मी. हा, बोला ना मॅडम. नमस्कार. नमस्कार. किती वर्ष काम करता इकडे? 10-12 वर्ष झाली असतील. बर. हा. आशनीला ओळखता का? हो, ओळखतो ना. 4 वर्ष आम्ही एकत्र काम केलं. मॅडम, तुम्हाला सांगू, या गावची लोक ना सगळी वेडी आहेत. ह्याचं त्याचं ऐकून उगाच काहीतरी बोलत असतात. बरोबर. आशनी गाव सोडून गेली, कॉन्टॅक्ट केलाच असेल की तुम्हाला? नाही, म्हणजे आमचा तसा काही कॉन्टॅक्ट नव्हताच कधी. म्हणजे टीचर्स रूम मध्ये ती कधी बसायचीच नाही. एकतर वर्गात, नाहीतर मग लायब्ररीत. PhD करणार होती. लायब्ररीयन सुनंदा तिची चांगली मैत्रीण होती मॅडम. ओ सॉरी, सॉरी तुमचा वेळ घेतला. थँक्यू. थँक्यू सो मच. ओके. सुनंदा. एक्सक्यूज मी. सुनंदा? ती आता इथे नाही काम करत. तिचं लग्न झालंय. कुठे असतात त्या? कोल्हापूरला.
तरुण Yes, ma'am. ड्रेसर. Sure. हॅलो मुंबई रेडिओ कार्बन लॅब. हाँ बोला. हा मी SCP अदिती देशमुख मुंबई पोलीस स्पेशल विंग मधून बोलते. हाँ बोला ना मॅडम. मी अवधूत गोरे बोलतोय, लॅब टेक्निशियन. हो हाय नमस्कार अवधूतजी. मला थोडी माहिती हवी होती तुमच्याकडून. तुमच्याकडे सगळ्या कस्टमर्सचे रेकॉर्ड असतात का? हो आहे ना मॅडम. ऍक्च्युली सर्व रिक्वेस्ट गव्हर्नमेंटलाच असतात, वेगवेगळ्या डिपार्टमेंट्स मधून. मला सांगा एक 2008 चे रेकॉर्ड्स असतील का? हो 2001 पासूनचे सर्व रेकॉर्ड्स आहेत मॅडम. ओके मग मला एक नाव लिहून घेता का? सांगा ना मॅडम. जरा चेक करून पहा या कस्टमर कडून कुठली इन्क्वायरी झाली होती का? आशनी AASHNI आशनी. ओके. ऍड्रेस मालदिगे गाव, नांदेड, महाराष्ट्र. बरं. प्लीज जरा फास्ट सांगा ना की कुठली तरी एन्क्वायरी काहीतरी कम्युनिकेशन झालं असेल. हा सॉरी मॅडम, खरं तर कॉम्प्युटराइज रेकॉर्ड नाही आहेत, बट मी चेक करून तुम्हाला उद्यापर्यंत नक्की सांगतो. नो प्रॉब्स नो प्रॉब्स. प्लीज प्लीज प्लीज. ओके मॅम. थँक्यू सो मच. हा कोण आहे? हा मला भेटायचं आहे. ठीक आहे. अहो खरंच सांगतो ना साहेब, म्या नव्हतं तिथं. खरंच? अहो खरंच सांगायला तर. अरे बाप रे, काय खरं बोलतो ना या. मग साहेब अहो बोला. अहो साहेब मारताय कशाला हो साहेब? मी तर समजा खरं सांगून राहिलो ना. आशनीला घरी नेल्यानंतर काय झालं पुढे? मला कसं माहित असणार साहेब? अहो मी आता नंतर घरला निघून गेलो होतो. आवडे बांबू आणा. अहो ही असली अवलाद आहे ना, बांबू शिवाय सुधारायची नाही. मॅडम तुम्ही जरा 5 मिनिटं बाहेर बसा. यांच्या ढुंगणावर 4-5 बांबूचे फटके पडले ना की यांना यांचा बाप आणि चुलता सगळे आठवतील. अहो साहेब मी खरं सांगायलो ना साहेब. हो साहेब. तुमच्या तर आता- साहेब नको ना साहेब. हो साहेब मी लय भोळा माणूस आहे हो साहेब. अरे मी कुठे काय म्हटलं? तू भोळा माणूसच आहे. मग आता भोळ्या माणसासारखं सगळं खरं खरं सांगायचं. हं? बोल. हो साहेब खरं सांगतोय ना. आशनीला जेव्हा हाडांची पूजा करताना तुम्ही पाहिलं तेव्हा तिकडे कोण कोण होतं? समधी होती हो मॅडम. 50-1 माणसं असतील. पोलीस केव्हा आले? अख्खं गाव जमा झालं होतं. आम्ही पोचलो तेव्हा 5 मिनिटानं पोलीस तिथं आलं. इन्स्पेक्टर साहेब आलं म्हणून बरं झालं, नाही तर सरपंचराव आशनीला तिथंच मारणार होते. तुला कसं माहिती रे? कुदळण पावडं घेऊन आली होती माणसं तिथं. त्यांना तिला मारून टाकण्याची ऑर्डर होती. पोलिसांबरोबर लेडी कॉन्स्टेबल होती? लेडी कॉन्स्टेबल होती का? बोल ना. हो इन्स्पेक्टर साहेब एकलंच होते. अतुल आशनीला कुणासोबत पाठवलं? बाजूला हो. का पकडून ठेवलेला? काय केलं नाही सांगा मला. काय केलं साहेब? सरपंचाला विचारा वाटल्यास. अरे किती मारले बघा बिचारीला. हा
असं मारतात होय? हा? अरे र किती हाल केले बघा बिचारीचं, किती मारलं बघा. फौजदार साहेब, ही बघा चेटकीन आज सकाळपासून इथं काय करत होती? काय तो हिचा सोक्षमोक्ष आज झालाच पाहिजे. हे बघा, तुम्ही काय सोक्ष लावायचा तो लावत बसा. फौजदार साहेब, मी घरी घेऊन जाते हिला. अहो पोरीची जात आहे, काय विपरीत घडलं म्हणजे, होय की नाही? चल ग चल चल. माझा ऐका, मला सोडा, माझा ऐका. अतुल, हे सगळं आपल्या रेकॉर्ड्स मध्ये का नाहीये? मॅडम, 8 वर्षापूर्वी एक मुलगी गायब होते आणि तुम्ही याचं इन्व्हेस्टिगेशनच केलं नाही. ती गायब झाली एवढं म्हणून तुम्ही केस बंद करून टाकली. काय तर कुठल्या तरी हाडांची पूजा करताना सापडली म्हणून इन्व्हेस्टिगेशन करायचं नाही? बोल रे, काय झालं? सरपंच म्हणाले की ती चेटकीन जर गावात राहिली तर गावातलं अनर्थ होईल. पुढे मग 30-40 माणसं तिच्या घरापुढे आली. माफ करा मालक, चूक झाली तिची. भावाने तिला बाहेर काढा दे. साऱ्या गावाच्या जीवा उठली ती. अशा चांडळणीला जिवंत सोडवाय. नाही नाही मालक, मी पाय धरते तुमचे. एकदा माफ करा, तिला पुन्हा नाही करणार असं ती. ए अडाने, तुला मराठीत सांगितलेला कळलं का? गबगुमान तिला बाहेर काढा दे, नाहीतर दोघी सगळ्यात घराला भुकून टाकेल. समजलं? काय बघतेस? 40-50 माणसं तिच्या घरामोर जमा होती, पण एकाची तिच्या घरात जाण्याची हिंमत नाही झाली. ती चेटकीनच घराबाहेर आली आणि सरपंचाच्या माणसाने तिला लाकडी पेटीत बंद केली. ती लाकडी पेटी ट्रक मध्ये चढवली आणि ट्रक तिथून निघून गेला. त्या ट्रक मध्ये सरपंच विश्वासराव, मुकुंद देसाई, सुनील दादा, अनिल दादा, राकेश आपटे, दिलीप बापट, लक्ष्मण बर्वे आणि काही तोटे होता साहेब. आणि यातलं कोणीच आता जिवंत नाहीये. आणखी कोण होतं? नाही माहित साहेब. अहो साहेब, खरंच सांगतो ना साहेब, मला अजून काय माहित नाही. हो, सगळं समजा खरं सांगितलंय साहेब. माफ करा साहेब, मला अजून काय माहित नाही. हो, 8 वर्षापूर्वी 8 जण एका मुलीला पेटीत बंद करतात, कुठेतरी घेऊन जातात आणि 8 पैकी एकही आता जिवंत नाहीये. पोरगी कुठे आहे कोणाला माहित नाही. But the point is that ते मुलीला घेऊन गेले कुठे कुठे? पण ट्रक हर एक ठिकाणी नाही जाऊ शकत. करेक्ट मॅडम. त्यावेळी राकेश आपटेंची ट्रान्सपोर्ट कंपनी होती. कदाचित त्यांनी त्यांचा ट्रक वापरला असावा. त्यांचा मुलगा सांभाळतो ही कंपनी आता. या नक्की? हो सर, नक्की. कोणी नव्हतं? नाही सर, कोणीच नव्हतं तेव्हा. अरे पण ह्या ट्रकला ड्रायव्हर आणि क्लीनर लागतात की? हा सर, लागतात. पण काय, नवीन कंपनी चालू केलेली ना, तेव्हा एकच ट्रक होता आमच्याकडे. आणि तेव्हाचे ते दोघेही ट्रक ड्रायव्हर नात्यातले होते आणि एकत्र सुट्टी हवी होती लग्नाची त्यांना. मग ते सुट्टीवर गेलेले तेव्हा. आणि बाबांना रात्री तो ट्रक हवा होता. बाबा स्वतःहून घेऊन गेले होते ट्रक रातच्याला. आणि परत कधी आले मग? बाबा 1-2 तासामध्ये आले असतील बघा. आणि ट्रक त्या दिवशी आलाच नाही. त्यानंतर पुन्हा कधी आलाच नाही. आलाच नाही म्हणजे वत्सलाबाईंचा मुलगा नाही का तो? कोण? संग्राम. त्याला ट्रक हवा होता. बाबांनी त्याला रात्रीला ट्रक नेऊन दिला. संग्राम? हो, संग्राम. त्या दिवशी ट्रक ऍक्सिडेंट मध्ये तो वारला की नाही, त्याच्या जोडीला आमचा ट्रक बी जळून खाक झाला बघा. हॅलो मॅडम, अवधूत गोरे बोलतोय. मुंबई
मुंबई रेडिओ कार्बन लॅब मधून. हा अवधूत सांगा ना. त्या आशनी दवे नावाच्या मुलीची रिक्वेस्ट आली होती आमच्याकडे. बरोबर. जून 2008 ला. अच्छा. तिने तांब्याचा तुकडा पाठवला होता कार्बन डेटिंग साठी. हा मग रिझल्ट काय? 4000 वर्ष जुने. व्हॉट? हो. आर यू शुअर 4000 वर्षापूर्वीचा होता? येस मॅडम, 4000 वर्षापूर्वीचाच होता. अवधूत एक काम कराल का? हा मॅडम. मुंबई क्राईम ब्रांचचे एक आदिल सिंग म्हणून आहेत, त्यांच्याकडे हे रिपोर्ट त्वरित पाठवून द्याल का? बरं बरं, चालेल चालेल. प्लीज 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 प्लीज. अवधूत, थँक्यू सो मच फॉर युअर हेल्प. थँक्यू. इट्स माय प्लेजर मॅडम. क्या हुआ मैम? No, it's okay. Are you okay? Yeah. All well, ma'am? Yeah, all right. मॅडम, गायदोंड्याच्या खुनाचे सगळे रिपोर्ट्स आपल्याला मिळाले आणि त्याच्यासोबत बेशुद्ध पडलेला चंदू सुर्वे त्याची पण टॉक्स रिपोर्ट आले. चंदू हॉस्पिटल येऊन या त्याला आत्ता. येस, आणि ते 7 आय विटनेसेस आहेत त्यांना सुद्धा त्वरित इकडे घेऊन या, आणि अधिराला सुद्धा. अधिराला? या या. पण मॅडम लवकर घेऊन या प्लीज. ट्रस्ट मी. गो हेड. येस येस. ओके, फास्ट. एक मिनिट तू. हा. इकडे नाही, सरपंचांच्या घरी, मास्तरांच्या घरी. गो 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 गो. चला तावडे चला. मॅडम, शनिवारी त्या दिवशी संध्याकाळी 7 वाजता मी शेतावरून परत येत होतो. मला कुणाच्या तरी रडण्याचा आवाज येत होता. पुढे जाऊन बघतो तर काय गायतोंडे मोठमोठ्याने रडत होते. मी आणखीन पुढे गेलो. पांढरी साडी घातलेली. सिंड्रेलाच्या गोष्टी सांगायच्या बंद करा आता. किती दिवस ऐकायच्या आम्ही? म्हणजे गायतोंडेला बघून बेशुद्ध पडलास की दवाखान्यात? काय काय म्हणताय मॅडम तुम्ही? अरे सिवा फ्लोरिन सापडले तुझ्या रक्तात, कळलं का? बोल. चेटकिणीला बघून बेशुद्ध पडलास की दवाखान्यात कुणी तुला बेशुद्ध केलं ॲनेस्थेशिया देऊन? जनरल ॲनेस्थेशिया. आणि जर चंदू खोटं बोलतोय तर तुम्ही सगळे जण खोटं बोलताय. कारण तुम्हा सगळ्यांच्या स्टोऱ्या आहेत एकसारख्या, कारण तुम्हाला शिकवणारे मास्तर एक आहेत. आता कोणी बोलणार की बोलायला लावू? ऐका उत्तर याचं. कधी थांबणार आहे सगळं? काय मास्तर? जोपर्यंत आशनी सापडत नाही तोपर्यंत. कुठं निघालीस बया? अगं ताई, तुझा विश्वास बसणार नाही. माझ्या हाती काय लागले ते काय सांगते. पण त्याआधी मी सरपंचांकडे जाऊन येते. अगं पण झालंय काय? अगं तुला सांगायचंय की गेले 7 महिने मी काय तारे तोडते ते. अगं तू काय बोलती, मला काय बी समजना. मी घरी आल्यावर सांगते ताई. अगं पण ऐक. नाही तू थांब, मला आधी जाऊन येऊ देत. मी घरी आल्यावर सांगते. पण त्याच रात्री बाहेर पडशी ना तर याद राख. आशनी काय झालं वत्सलाबाई? ही माणसाची हाडं पुजत होती तुझी छोटी चटकी. आता गाववाले तुमचा फैसला करतील. बाहेर पडाल ना तर जिवंत जाळून टाकीन मी. हे सगळं काय आहे आशनी? काय केलंस तू? हे लोक मला मारून टाकतील ताई. हे लोक मला मारून टाकतील. असं काय बी होणार नाही. तू मला सांग काय झालंय?
अगं ताई, त्या दिवशी गावाजवळच्या जंगलात मला काय हाडं सापडली. त्यांचा थोडासा अभ्यास केला तेव्हा कळालं की टेकडीच्या पर आणखी हाडं पण आहेत. म्हणून मी तिथे थोडंसं खोदलं तर मला एक आर्किओलॉजिकल बरियल साईट सापडली. म्हणजे अगं जमिनीच्या काही फूट खोल एक अशी जागा जिथं मानवी हाडांबरोबर तांब्या पितळ्यांची भांडी, मोत्यांच्या माळा आणि देवी देवतांच्या मूर्त्या सापडल्या. मग मी त्यातला एक तुकडा कार्बन डेटिंग साठी पाठवला. अगं ताई, ही हाडं, ह्या मूर्त्या 4000 वर्ष जुने आहेत ताई. आणि या शोधामुळे संपूर्ण जगाचा हडप्पा संस्कृतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल ताई. आणि म्हणूनच अगं मी हे सर्व काही सांगायला सरपंचाकडे गेले आणि ते मला बोलले त्यांचा पुतण्या आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मध्ये काम करतो आणि माझी ते त्याच्याशी भेट घालून देतील. म्हणून त्यांनी मला सर्व काही जमा करून द्यायला सांगितलं. आणि मी जेव्हा ते जमा करायला गेले ताई, तेव्हा ते संपूर्ण गाव घेऊन आले आणि मला चेटकीन म्हणून. ताई, मला खरंच काही समजत नाही. मी या लोकांना कसं समजावू की या छोट्याशा गावाखाली एवढी मोठी संस्कृती लपली आहे ताई. आणि या शोधामुळं गावाचा केवढा विकास होऊ शकतो ताई. मला काही समजत नाहीये ताई, मला काही समजत नाहीये ताई. मी काय करू? मला तूच वाचवू शकते ताई, मला तूच वाचवू शकते. काका, सोडा त्यांना. त्या येडीला हे कुठं ठाऊक होतं की गावच्या सगळ्या जमिनीचा मालक सरपंच विश्वासराव वजरे पाटील होता आणि त्या सरपंचाला हडप्पा संस्कृती, गावचं भलं या गोष्टींचं काय मौल आहे. आणि ही गोष्ट जर बाहेर आली असती तर सगळं गाव सरकारी मालमत्ता म्हणून घोषित झालं असतं आणि गावची जमीन सरकारी झाली असती. आणि म्हणूनच आशनी नावाच्या काट्याला बाजूला काढण्यासाठी सरपंचानं गाववाल्यांच्या मदतीनं तिला चेटकीन म्हणून साबित केली. आणि आता हे तोपर्यंत थांबणार नाही जोपर्यंत आशनी सापडणार नाही. पण माझ्या समोर जी उभी आहे ती आशनी आहे असं म्हटलं तर? सरपंच, घरावर राखेल टाका आणि फुकून टाका त्या दोघींना पण. उगाच तोंड दिले म्हणजे कुठे पण उचकटू नकोस. जेवढं गरजेचं आहे ना तेवढंच करा. अरे ते दुसऱ्या हाडानी तिला कसं कळतं हाडप्पा संस्कृतीचं? हा, तुला आता हे लोक जिवंत सोडणार नाही. गणेश, तू जर खरंच आशनीवर प्रेम केलं असेल तर तुला तुझ्या प्रेमाची अन आहे. ती किंवा तिचा आवाज या खोलीच्या बाहेर येता कामा नाही. आमच्यासारख्या अडाणी बिनकामाच्या लय आहे त्या जगात. पण तू शिकली आहेस, तुझ्यात लोकांचं भविष्य घडवायची ताकद आहे. म्हणून हातीरा म्हणून का होईना तुझं जिवंत राहणं गरजेचं आहे. तू राताराची फिरत राहू नकोस. वेळेवर जेवत जा. काळजी घे स्वतःची. पण जी गोष्ट मागच्या 8 वर्षापासून कोणाला माहित नाही, तुम्हाला कशी कळाली?
कारण दुसरं कोणी चहा प्यायला येत नाही ना तुझ्या हातचा. चहा प्यायला आले असते तर त्यांना कळलं असतं की अँथ्रोपॉलॉजीचं पुस्तक आशनीच वाचू शकते, अधीरा नाही. पण मी तर तुम्हाला सांगितलं होतं की ते आशनीचं आहे म्हणून. सांगितलं होतंस ना. काय 2010 साली हे पुस्तक लिहिलं गेलेलं आहे आणि तुझ्या घरात जी प्रिंट होती ना ती 2014 सालातली, 4 वर्षापूर्वीची. आणि 8 वर्षापूर्वी जर आशनी मेली तर अडाणी अधीरा हे पुस्तक कसं वाचू शकते? आणि जर सुशिक्षित आशनीच हे पुस्तक वाचू शकते तर माझ्या समोर जी कोणी उभी आहे ती आशनी आहे की अधीरा? स्ट्रिक्टली 2 ते 3 तासात माणूस लगेच मरतो. पण मास्तर चुकीचं नाही. आपण आजपर्यंत कोणत्याही निर्दोष व्यक्तीला नाही मारलाय मास्तर. बाबा, आपल्याकडे 2च तास आहेत तुम्हाला निर्दोष साबित करण्यासाठी. कॅमेरा घेऊन ये. कट्यानं सगळं सांगणार आहात की वधवून घेऊ? सांगा. थांबा. नाही मास्तर, मी नाही देणार. भरोसा आहे नव मास्तरावर? मी मधुकर नारायण सावंत तुम्हा सर्व गावकऱ्यांसमोर हे कबूल करतो की गेल्या 8 वर्षात या गावात जे खून झाले ते सर्व मी केलेत. कारण बोला. कारण माझ्या अधीराला या लोकांनी मारून टाकलं. माझ्या अधीराला मारून टाकलं या लोकांनी. म्हणून मी एकट्याने त्या सगळ्यांची हत्या केली आहे. एकट्याने सगळ्यांची हत्या केली आहे. एकट्यानं? सर कोणतं कोर्ट तुमच्यावर विश्वास ठेव? कोर्ट पुराव्यांवर चालतं बेटा. आणि या कबुली जबाबाशिवाय तुझ्याकडे दुसरं काय? फार चलाकीने मी या लोकांचा उपयोग करून घेतला. या त्यांचा काही दोष नाहीये. खोटी स्टेटमेंट दिली आहेत या सगळ्यांनी. परजुरी. बघ, जास्त शिक्षा होऊ देऊ नकोस. मला ठाऊक होतं की हा दिवस येईल. तो आला. म्हणून मी 8ही खुनांचे व्हिडिओ शूट करून ठेवले होते मोबाईलने, की ज्यात मी फक्त एकटाच त्यांचा खून करताना दिसेन. एकटाच. नंदिनीच्या नवऱ्यालाही मारून फेकलं यांनी रेल्वेच्या पटरीवर. सरपंच होते त्यावेळी तिथेच. आणि आळ घेतला तो हिची आई नंदिनीवर. खरं तर मला साक्ष द्यायची होती, पण माझ्या बापानं त्यावेळी मला सांगितलं की हे कोणाला काही बोलायचं नाही. मग तिच्याबद्दल मला सहानुभूती वाटायला लागली. आम्ही एकमेकांना चोरून भेटायला लागलो. आम्ही खूप खूप जवळ आलो. खूप जवळ आलो. अधीरा आणि आशनी त्या दोन्ही माझ्याच मुली. इच्छा असूनही मी नंदिनीशी लग्न करू शकलो नाही. पण जेव्हा माझ्या मुलीलाही त्यांनी मला तर हे सुद्धा माहित आहे की त्यांनी तिला मारलं, जाळलं, काढलं, काय केलं काही ठाऊक नाही. मग एक एक करून त्या हरामखोरांना उचलायला सुरुवात केली. आम्ही टॉर्चर केलं त्यांना. सुरुवातीला सगळ्यांनी हेच सांगितलं की त्या रात्री हायवेच्या पूजा ढाब्यावर संग्राम ट्रक घेऊन निघून गेला आणि त्याच रात्री तोही मेला. सुरुवातीला आम्ही विश्वास नाही ठेवला,
पण 8च्या 8 लोक जेव्हा हेच सांगू लागली की त्या रात्री आधिरा आणि ट्रक संग्रामच्या स्वाधीन केलं आणि त्याच रात्री तोही 8 वर्षात 8 खून का मास्तर? एका दिवसात का नाही? खेळ खेळ रचावा लागला. एका रात्रीत गायब होतात ती माणसं जी विश्वासराव वजरे पाटलाच्या आड येतात. आम्ही खूप कमजोर लोक आहोत. त्यामुळे हे गरजेचं होतं की या लोकांना आमचा जरासाही संशय येऊ नये. कारण सरपंचांच्या माणसांना जरा जरी चाहूल लागली असती तरी किड्या मुंग्यांसारखं चिरडून टाकलं असतं आम्हाला त्यांनी. आणि कायदा फक्त तमाशा बघत उभा राहिला असता, जसा माझ्या मुलीच्या मरणाच्या वेळी बघत उभा राहिला होता. त्या नराधमांनी लोकांच्या भीतीचा वापर केला आम्हाला बर्बाद करण्यासाठी. आम्ही तेच केलं. अदिती ही सगळी नाराज लोक आहेत. सगळी नाराज लोक आहेत. कोणाची जमीन गेली तर कोणाची इज्जत. बाबा अदिती तुला आदिराचं शरीर काही करून शोधावंच लागेल. मला उच्चार कुणालाही अरेस्ट करू नका. पण मॅडम नाही, ट्रस्ट मी, ही केस संपलेली नाही. हे जर गावभर पसरलं ना तर गावातली मोठी माणसं राडा करू शकतील. त्यामुळे स्पेशल फोर्स बोलवून घ्या. ओके? आणि त्या धाबेवाल्याला पहिल्यांदा घेऊन या. आता? हो, आणि ऑफिसवर घेऊन या. ओके? क्विक, फास्ट. किती वाजले होते सांगा? रात्रीच्या 11च्या आसपास मॅडम. ट्रक राकेश आपटे चालत होता. हॉटेल समोरच गाडी लावली होती. कोण कोण होतं? सरपंच होते आणि त्यांच्या सोबती. संग्राम कधी आला? संग्राम संध्याकाळपासून हॉटेलवरच होता. कदाचित त्यानेच त्यांना तिथं बोलवून घेतलं असावं. त्यांच्यात काहीतरी बोलणं झालं आणि मग संग्राम आणि त्याचे मित्र ट्रक घेऊन तिथून निघून गेले बघा. आणि हो, सुनील दादा बरोबर त्यांची काहीतरी बाचाबाची झाली बघा. कशाबद्दल? माहित नाही. कदाचित त्यांना त्यांच्याबरोबर जायचं होतं पण संग्राम नाही म्हणाला. मग संग्राम कुठे गेला? संग्राम मला माहित नाही मॅडम. काका कुठे गेला होता संग्राम? हो, खरंच हो, मला माहित नाही. काका मी तुमचा मान राखतो, तुम्ही कायद्याचा मान राखा. बोला. मला माहित नाही सर, मला माहित नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, मी खरंच खोटं बोलत नाही. संग्रामच्या ऍक्सिडेंट बद्दल तुम्हाला कधी कळलं? दुसऱ्या दिवशी सकाळी कळालं. मला माहित नाही हो सर. घाबरू नका. हे बघा, आम्हाला फक्त एवढंच जाणून घ्यायचंय की संग्राम तिथून कुठे गेला. काही आठवतंय का तुम्हाला? नाही. ओ बघा, काहीतरी आठवा. नाही मॅडम. आठवलं की फोन कराल? हो, जरूर फोन करेन मॅडम. या मला येतो. काय डॉक्टर साहेब, 8 वर्ष इन्व्हेस्टिगेट करताय केस. तुम्हाला पण माहितीच असेल ना संग्राम कुठे गेला ते. बोला. संग्रामशी रिलेटेड प्रत्येक व्यक्तीला मी पर्सनली भेटून माहिती काढण्याचा प्रयत्न केला. त्याचे सगळे मित्र, नातेवाईक, ओळखीचे लोक वगैरे सगळ्यांशी बोललो. पण त्या हॉटेलनंतर संग्राम कुठे गेला कोणालाच माहित नाही. त्या हॉटेलवरून निघालायच्या 6 तासानंतर संग्रामची बॉडी सापडली. डिजिटल फुटप्रिंट्स संग्रामचे? ऑफकोर्स. संग्राम शेवटी जिथे कुठे गेला तेव्हा त्याच्याबरोबर फोन होता का, आणि जर फोन होता तर त्याने शेवटी कुणाकुणाला फोन लावले हे शोधून काढा. ओके? अँड बँक डिटेल्स. मॅडम गुड मॉर्निंग. हां, गुड मॉर्निंग अतुल. बोला. मॅडम आपल्याला संग्रामचा फोन नंबर आणि अकाउंट नंबर मिळालाय. वाव, दॅट्स ग्रेट. एक काम करा, तुम्ही ते मुंबईचे DCP आहेत ना, आदिल सिंग, त्यांना पाठवून द्या. माझं बोलणं झालंय त्यांच्याशी. ओके मॅडम.
आणि तुम्ही इकडे या. हो हो आलोच. थँक्स आदिल. इट वॉज क्विक. थँक्स अ लॉट. या. मैम हाँ? बिल आ गया है. वाव दॅट्स ग्रेट. अतुल हा मॅडम. कॉल रेकॉर्ड्स आलेत. हो का? अरे वा. या. टोटल 32 कॉल्स है मैम. या. प्रिंट आउट मारो. यस श्योर. सी हे ते लोक आहेत ज्यांचं संग्राम मरण्याच्या 24 तास आधी त्यांच्याशी बोलणं झालं. ओके. सो जस्ट फाइंड आउट कि एग्जैक्टली क्या बात हुई उनके साथ, क्या था, शायद कुछ क्लू मिल जाए. ओके. ओके. इन्स्पेक्टर अतुल जगदाळे बोलतोय, नायगाव पोलीस स्टेशन. तुम्ही संग्रामला कसे ओळखता? संग्राम पाटील, वत्सलाबाई पाटलांचा मुलगा, जो 8 वर्षापूर्वी एका ट्रक ऍक्सिडेंट मध्ये मारला गेला. 13 ऑगस्ट 2008 ला तो मरण्या अगोदर तुम्ही त्याला कॉल केला होता. कुठे राहता कुठे तुम्ही? पत्ता सांगा जरा. अजनीवाडा कुठे आहे अतुल? मरण्याचे 3 तास आधी संग्रामनं ICICIच्या ATM मधनं 5,000 रुपये काढले तिथनं. गावापासून लांब आहे जरा. कोण आहे? इन्स्पेक्टर अतुल जगदाळे. काय काम आहे? विराज प्रधान तूच आहेस? हा? काय काम आहे? संग्राम तुझाच मित्र होता काय? सकाळी तूच फोन केला होता ना? हो. आम्ही त्याचा ऍक्सिडेंट इन्व्हेस्टिगेट करतोय. 13 ऑगस्ट 2008 ला तुझं त्याच्याशी बोलणं झालं होतं ना? आणि तेही 3 वेळा. सकाळी 11 वाजता, दुपारी 3 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता. काय बोलणं झालं होतं? आठवत नाही. आठवत नाही? तुझ्या आईला. तुला 8 टाकलं का सगळं आठवलं बरोबर है ना? सांगितलं ना आठवत नाही म्हणून. त्या रात्री संग्राम आला होता का? आला होता का? कोण कोण होतं संग्राम बरोबर? आठवत नाही. वॉरंट आहे का तुझ्याकडं? मग इथं कसा आला? वॉरंट नाही तर हिंमत कशी झाली तुझी इथे यायची? ए काय राहत्या, हा पोलीस मॅटर आहे, कळलं ना? असाल त्याला वॉरंट घेऊन ये. मागित आहे. चाल लेक. ना बिस्किट आहे. मॅडम लोकल स्टेशन इतर सुट्टीवर आहेत. एक हवालदार पाठवते. काहीतरी विचित्र माणूस आहे. भाऊ ते पुढचं कमल विला आहे, त्यातलं कुणाला ओळखता का? हो मॅडम, हा बबन तिथे जातो. हा बबन? हा सर. इकडे या. तू जातोच का रे त्या कमल विला मध्ये? होय. कोण कोण राहतं तिथे? विराज भाऊ आहेत. आणखी कोणी? बस एकटेच आहेत. बाकी म्हणजे दुसऱ्या परिवारामध्ये कोणी नाही? कोणी नाही. 10 वर्षापूर्वी त्याचे आई बाप गेले, लग्न नाही केलं त्यांना अजून. एवढ्या मोठ्या घरात एकटाच राहतो तू? होय. लय नशिबाचा आहे साहेब. दिवसभर दारू, कमीत कमी दिवसाला 2-2 बाटल्या संपत होतो. मित्र परिवार वगैरे असं कोणी नाही. 2च लोक जातात त्याच्याकडे. कोण 2 लोक आहेत ते? एक तो जेवण बनवायला चंदन आणि दुसरा दारू पोचवायला जामण्या. चंदन कुठे राहतो? चंदन इथं बाजूला राहतो. घेऊन जातो का आम्हाला? वय या साहेब या. चंदन, हे चंदन. बबन काय रे? हे तुला भेटायला आलेत मालदिग्यावरून. नमस्कार. नमस्कार. इन्स्पेक्टर अतुल जगदाळे. हां. तुमची मदत हवी होती थोडी. हां बोला ना साहेब. तुम्ही कमल विला मध्ये जेवण बनवत जाता? हो हो. कसा माणूस आहे तो? कोण? विराज भाऊ? हो. थोडे विचित्र आहेत. नशीची जाम सवय आहे त्यांना. मी सकाळ आणि संध्याकाळी जेवण बनवतो. असं? बाहेरच किचन आहे. कधीतरी रविवारी वगैरे घराच्या साफसफाईसाठी घरात जातो. हा पण ते सांगतात तिथंच सफाई करतो. स्वभाव कसा आहे त्याचा? चांगला नाही तसा. लय तापट डोक्याचा आहे तो.
रोज 3 लिटर दूध पिऊन बी कसं थंड राहत नाही काय माहिती. होय साहेब, कधी कसं वागल काय सांगता येत नाही त्याचं. जेवायला काय बनवता? काय? जेवायला काय बनवता? डाळ भात चपाती भाजी. ओके. चपात्या किती बनवता? चपात्या किती बनवता? सकाळी 20 आणि संध्याकाळी 20. सकाळी 20 आणि संध्याकाळी 20. चल येतो. मोठ्या वाड्यावरला तो विराज कसा माणूस आहे? जाम नशिडी आहे हो, नुसता तापड आहे, काय कामाचं नाही. भुक्कड आहे भुक्कड. सर मॅडम धावत गेलेत. कुठे? विराजच्या वाड्यावर. आशनी, अधीरा सापडली आणि माझ्या आतल्या बाईला मला भेटवून गेली. आज खूप हायसं वाटतंय. गावात नाही तर शहरात सगळीकडे बायकांची परिस्थिती सारखीच. ती गावातली डाकेळ आणि मी शहरातली, कारण माझ्या मुलाचा मी सांभाळ करू शकले नाही. माझ्या मुलाचा ॲक्सिडेंट झाला याच्याकडे कोणी लक्ष देणार नाही. नाही, पण मी फोनवर होते. मी चांगली आई नाही आहे. सतत आरोप, सतत कोर्टाच्या पिंजऱ्यात. पण अधीरा जेव्हा सापडली तेव्हा माझ्यातली बाई जिंकल्यासारखं वाटलं मला. अजूनही आशा आहे. स्वतःला जसं आहे तसं एक्सेप्ट करण्याची गरज आहे. I love myself. नांदेड जवळच्या मालदिगे गावात 4000 वर्ष जुन्या तांब्याच्या मूर्त्या आणि कबरी सापडल्या आहेत. आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाने हे सर्व सिंधू खोरे संस्कृती म्हणजे हडप्पा संस्कृतीकालीन असल्याचं घोषित केलं आहे. तेथील स्थानिक एक्सपर्ट आशनी दवेंच्या साथीने मालदिगे गावात पुन्हा उत्खनन सुरू झालं आहे.
जटाटवीकलज्जल प्रवाह पावितस्थले कलेवलं विलम्बितां भुजंग तुंग मालिकां टमट्टमट्टमट्टमन्निनादवर्डमर्वयां चकार चण्ड ताण्डवं तनोतु ना शिवा शिवम् जटाकटाः संभ्रमभ्रमन्निलिम्प निर्झरी विलोल वीचिवल्लरी विराजमान मूर्धनि तदन्तगत्तदज्ज्वलल्ललाटपट्ट पावके किशोर चन्द्रशेखरे रति प्रतीक्षणम् मम जराधरेन्द्रनन्दिनी विलासबन्धु बन्धुरन्दिगन्त सन्तति प्रमोदमान मानसे कृपाकटाक्ष धोरणी निरुद्ध दूतरापति चिन्तिकाम्बरे मनो विनोद में तु वस्तुनि जटामुजाकुतिकरस्फुरत्प्रणामणि प्रभा कदम्ब कुङ्कुमद्रव प्रलिप्त दिग्वधूमुखे मदान्त सिन्दूरस्फुरत्वभूतरीय मेधुरे मनो विनोदमद्भुतं बिभर्तु भूतभर्तरी शेखलेख शेखरा प्रसन्नि धूलि धोरणी विदूसारंग पीठ भूभुजंग राजमालया निबद्ध जाट चूटका श्री चिराय जायतां चकोर बंधु शेखरा ललाट चंद्रा ज्वलत नंजय स्फुलितवान पीत पंचसायकं नमन्य लिम्पनायकं सुदामयुक्त लेके विराजमान शेखरा महाकपालि संपदे शिरोजटा करालभालपट्टिका धगन्तगद्धगज्ज्वलं धनञ्जयाहुतिकृत प्रचण्ड पञ्चसायके राधरेन्द्रनन्दिनी कुचाग्रचित्रपत्रिका काल्पनिक शिल्पनी त्रिलोचने रति मम नवीन मेघमण्डला निरुगधूतरस्फुरनिशीतनीतमा प्रबन्धबन्ध कन्दरा निलिम्ब निर्जरीतरस्तनोतु कृति सिन्धुर कलानिधान बन्धुर श्रियं जगद्दुरन्धर